तुम्ही गाढ झोपेत आहेत आणि अचानक तुमच्या पहाटेच्या वेळेस तुमच्या दारावर टकटक असा आवाज येतो. काय येतो? टकटक असा आवाज येतो. तुम्ही डोळे सोडत उठता आणि म्हणता काय वैताग आहे, कोण आलं सकाळी सकाळी कळमळायला. चांगली सुंदर झोप लागलं होतं, झोप लागली होती आणि सुंदर स्वप्न पडलं होतं. झोपात सुद्धा यशाची स्वप्न पाहू देत नाही मराठी माणसाला. आणि म्हणून तो नाराजीच्या स्वरातच बेडवरनं उठतो आणि दरवाजा उघडतो. दरवाजा उघडता क्षणी त्याला काय समोर दिसतं की हातामध्ये कुंकवाचा करंडा घेऊन साक्षात लक्ष्मी असते, तुम्हाला उभी असते, तुम्हाला कुंकू लावतात. तर म्हणजे आमच्या गुजराती आणि राज्यात मारवाडी समाजामध्ये असं शिकवलं जातं की जेव्हा पहाटेच्या वेळेस लक्ष्मी हातात कुंकवाचा करंडा घेऊन तुमच्या दारासमोर उभी असते तेव्हा लगेच कपाळ पुढं करायचं असतं आणि कुंकू लावून घ्यायचं असतं. ते आम्ही करतो, पण तुम्हाला सवय आहे. तुम्ही काय म्हणताय? हात थोडं थोडं धुवून येतो. तुम्ही तोंड धुवायला गेले की लक्ष्मी गेली, कारण तुम्हाला वेळ असेल हो, लक्ष्मीला नाही. तुम्हाला वेळ असेल, सरकारला नाही. ही संधी जी मिळाली, ती संधी जी आहे ती ओळखली पाहिजे आणि तिला पकडलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. म्हणून इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, when opportunity comes grab it. जेव्हा संधी येते तेव्हा तिला ओळखता आलं पाहिजे आणि पकडता आलं पाहिजे आणि त्या संधीचं सोनं करता आलं. तुम्हाला इतकी चांगली संधी मिळालेली आहे ब्युटिशियन होण्याची, नाही का? तर त्या संधीचं सोनं करायचं असेल तर काय करा? जे सरांनी नियम सांगितले ते नियम लक्षात ठेवा. तेवढे दिवस भरा. थोडं सुद्धा आळस करू नका. टायमावर या, टायमावर जा. 80% अगदी पूर्ण करा, नाही का? तुमचा जेवढं कोर्स आहे 80 सेशन तेवढे पूर्ण करा, आहे की नाही? आणि मग बघा काय होईल. तुम्ही उत्तम ब्युटिशियन म्हणून परीक्षा पास व्हाल, सर्टिफिकेट मिळेल, तुमच्याही संधी मिळतील सरकारीकडे असणाऱ्या लग्नाची. तर या संधीचं सोनं करायला शिका. तर ही संधी परत परत येणार आहे की नाही? तर संधीचं सोनं करा आणि आपल्या घराला आर्थिक हातभार लावायला मदत करा. कारण कोणत्याही घरामध्ये एखादा व्यक्ती जर कमवून आणत असेल 2 पैसे तर त्याचा मान असतो, त्याची काळजी घेतली जाते. रात्री नोकरीला आला की पाहिलं अरे हातपाय धुवून चहा गरम नाही घे, थोडे पोहे घेतोस का? सून जरी नोकरीवरून आली तरी सासू किंवा माझी बाया करून